उपकार मानू तुमचे कळत नाही मला, किती उपकार मानू तुमचे कळत नाही मला. तुमच्यामुळे जीवनाला मिळाली नवी दिशा, तुमच्यामुळे जीवनाला मिळाली नवी दिशा. अंधारलेल्या वाटेवरती प्रकाशाची दिली आशा, अंधारलेल्या वाटेवरती प्रकाशाची दिली आशा. एकदा आमचे शाळेत मुलींचे भांडण झाले होते, तेव्हा आम्ही एकमेकांना चिडवायचो. तेव्हा सर आमच्यापाशी आले, सर म्हणायचे तुम्ही एकाच वर्गातल्या मुली आहेत, तुम्ही एकामेकांशी भांडत नका जाऊ, तुम्ही एकमेकांशी मैत्रीला राहायला तुम्ही भांडत नका जाऊ, तुम्ही एकमेकांशी असं मैत्रिणी सारखं राहत जा, तुम्ही भांडण नका करू, तुम्ही चांगलं वागायचं एकमेकांशी, असं आम्हाला आमचे सर सांगायचे. असं आम्ही वागायचो. काही आमच्याकडून चुकायचं ते आम्ही सरला विचारतो. सर आम्हाला सांगायचे हे असं आहे ते तसं आहे. सर आम्हाला असं सांगू अक्षराचे गोल अक्षराचा अर्थ सांगितला, अक्षराचे गोल. उपस्थित राहणं ही शाळेच्या दृष्टीने अतिशय गर्वाची बाब आहे. सरांचा निरोप हा शब्दच मुळात मला आवडत नाही. आपण एकमेकाचा निरोप घेण्यासाठी नाही, तर एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी आहोत. आणि म्हणून सरांना प्रथमतः मी रांजणखोल केंद्राच्या वतीने, चितळेगाव शाळेच्या वतीने प्रथमतः शुभेच्छा व्यक्त करतो. गावाला शाळेचा अभिमान वाटावा आणि शाळेला गावाने सहकार्य करावं असा अभिमानास्पद गुणाकार होतो. त्या संख्येचा त्या संख्येला गुणलं जातं आणि गुणाकाराने किंमत वाढते. उशीर बराचसा झाला आहे. सकाळी 9 वाजल्यापासून म्हणजे तुम्ही घरातून 8लाच निघलेले आणि काही मुलांनी नाश्ता केला असेल, जेवण केलं असेल, अजून भूक लागली पण अजून कोणी म्हणलं नाही. म्हणजे सरांच्या प्रेमापोटी आणि या मुलींचा जो अभिमानास्पद निवड झाली आहे यांच्या सत्कारासाठी तुम्ही कोणीच म्हणलं नाही की आम्हाला भूक लागली जाऊ द्या. नाही तर आत्तापर्यंत अभ्यास चालू असतात लगेच म्हणले असते आम्हाला आता भूक लागली जेवणाची सुट्टी द्या. तर सर्वप्रथम या दोन्ही साक्षींचं मी माझ्या वैयक्तिक शिवाय शाळेच्या वतीने सर्व शिक्षकांच्या वतीने या दोन्ही विद्यार्थिनींचं अभिनंदन करतो. ज्यावेळेस या दोन्ही विद्यार्थिनींची तालुका स्तरावर निवड झाली होती त्यावेळेस आम्हाला विश्वास बसला होता की दोन्ही साक्षीमधली एक साक्षी तरी आपली जिल्ह्याला येणार आणि हा अशाच विमानाने आपली साक्षी जाणार आहे. त्यावेळेस आपण तिला टाटा करू. तर या दोन्ही विद्यार्थिनींनी आमच्या सर्व शिक्षकांचा, ग्रामस्थांचा, पालकांचा विश्वास सार्थ ठरवला आणि ते आता या साक्षीची केरळ या ठिकाणी सहलीसाठी निवड झाली आहे. त्यांना पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो. त्यासोबतच आपण जो आज 2 कार्यक्रम ठेवले, एक अतिशय आनंदाचा सत्काराचा कार्यक्रम आणि दुसरा तसा दुःखाचा कार्यक्रम आहे. सरांना आपण निरोप देतो. आत्ता सरांनी सांगितलं निरोप म्हणायचं नाही, शुभेच्छा म्हणायचा. पण तरी देखील सर कोरडे सर पहा गेल्या 7 वर्षापासून या शाळेत सेवा देत आहे. मला 6 वर्ष आले. माझ्या अगोदर 1 वर्ष कोरडे सर या ठिकाणी आले होते. पण जेव्हा मी या ठिकाणी आलो तेव्हा आल्याच माझ्याकडे मुख्याध्यापकाचा चार्ज आला आणि सरांकडे BLOचं काम आलं. पण आणि BLOचं काम शिवाय 2 वर्ग. पण सरांनी माझा चांगला अनुभव आहे की सरांनी पहिले शाळेला प्राधान्य दिलं. BLOच्या कोणत्याच मीटिंगला जात नव्हते. मित्रांना फोन करायचे की माझा कागद घेऊन येते तुम्ही, मला शाळेत जास्त मुलं आहे. म्हणजे दोन्ही वर्ग त्यांनी कोणतीही तक्रार न करता अतिशय चांगल्या प्रकारे सांभाळले. त्यासोबतच आपण जे शाळेच्या परिसरात बरेचसे काही झाडं जुने आहेत पण बरेचसे झाडं पाहतो ते कोरडे सरांच्या हस्ते लावलेले. मी फक्त झाडं आणून द्यायचं कामं करायचो किंवा बाकीचे सोनवणे सर असताना आम्ही आणायचो झाडं, तर कोरडे सर लगेच टिकाऊ पावडं घेऊन ते झाडं लावण्यासाठी तयार राहायचे. आणि कोरडे सरांची बदली झाली म्हणजे असं मला काय वाटत नाही. आमची रोज संध्याकाळी भेट आहे, आम्ही रोज फिरायला असतो. म्हणजे मला असं वाटत नाही कोरडे सर इथून आमच्यातून निघून गेले. संध्याकाळी भेटल्यानंतर 1-2च मिनटं फक्त मुलांना, आता बराच तुमचा आम्ही वेळ घेतला आहे, तुम्ही कंटाळलेले आहात मला माहीत आहे. तर संध्याकाळी भेटल्यानंतर
इतर जे विषय होतात त्यासोबत सर आवर्जून विचारतात की आमच्या चौथीच्या मुलांचं काय चाललंय, बाकीच्या मुलांचं काय चाललंय, मुख्यमंत्री शाळेचं काय झालं, आपल्या साक्षी दोन्ही निवड झाले. बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो. बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो. हे कंकण करी बांधियले, जनसेवे जीवन दितले. राष्ट्रात प्राण हे उरले, मी सिद्ध मरायाला हो. बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो. बघा, हा आपला भारत देश या 2006 त्या ठिकाणी ज्या शाळेवरती मी गेलो त्या ठिकाणी अगोदर 3 शिक्षक होते आणि मी चौथा त्या ठिकाणी जॉईन झालो. आणि योगायोग बघा, मी ज्या वेळेस परत बदलीनं इथं आलो आपल्या अहमदनगर जिल्ह्यात, त्यावेळेस देखील या शाळेवरती मी जरी जिल्ह्याला 7/7/2017 आलो रिटर्न, परंतु आपल्या शाळेवर, आपल्या या धनगरवाडी गावच्या शाळेवरती 31/7/17 मी इथं हजर झालो. म्हणजे योगायोग बघा कसा आहे. त्या ठिकाणी देखील 31 तारखेला मी माझी नवीन जॉईनिंगची ऑर्डर मी त्या शाळेवरती हजर झालो आणि त्याचबरोबर इथं देखील आपल्या शाळेवरती देखील 31 तारखेलाच हजर झालो. हा योगायोग आहे बघा. आणि मी ज्या वेळेस आलो इथं त्यावेळेस 3 शिक्षक होते आणि मी चौथा जॉईन झालो. त्या ठिकाणी पंढरपूरला असताना मी ज्यावेळेस जॉईन झालो त्यावेळेस 92 पट होता त्या शाळेचा, परंतु मी जॉईन झाल्याच्या नंतर योगायोगाने पट वाढत गेला. 92 असणारा पट 149 झाला. बघा, म्हणजे ऑटोमॅटिक मुलं वाढत गेली. हा योगायोग आहे. आणि त्यानंतर इथं ज्या वेळेस मी आलो 2017